व्हाईट बॉल. महत्वाचा सामना विघ्नहर्ता आणि त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल स्टॅलियन संघ. प्रणित माधव ओव्हर नंबर 1 हाताळतोय. आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्यात. अक्षय शेडगे स्ट्रायकिंग एंडला, रोहन साळी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सामना क्रमांक 8. या पुढील सामना श्री श्रीमंत समर्थ आणि विदिशा स्टार्स. हो, बॉल पडल्यानंतर आता खाली राहिला होता. धाव घेण्याचा प्रयत्न. नो हा कॉल दिलाय. थांबवलाय फलंदाज रोहनला. नाही मिळणार धाव. डॉट बॉल. ओम वाटाणे इन ऍक्शन पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने देखील केलंय आणि खो खो देखील चांगल्या दर्जाचा खेळतो ओम वाटाणे. स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक लगावलाय अक्षयने. या बॉलला पाठवलंय गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 5 या आकड्यावर. आदित्य बॉल बघ ना. बॉल घे ना. प्रणित माधव यो अत्युन्मुख गोलंदाज आहे. चांगला खेळ त्याने केलाय सकाळच्या सत्रामध्ये. हो, समोर फटका खेळलाय लॉंग ऑन मधून. मकरंद मला बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता एकाने पुढे सरकली आहे. 6 धावा धाव फलकावर. आतापर्यंत 5 चेंडू गोलंदाज प्रणितने हाताळलेत. त्याने धावा खर्च केलेत 6. दोन धावा आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 8. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. 8 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगलं षटक प्रणित माधवने हाताळलं. 8 धावा त्याने खर्च केल्या. अक्षय शेडगे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय रोहन. हे 2 बॅटर. आयुष आयुष बहुत अच्छे दादा, बहुत अच्छे. मिलेगा तेरे को ही मिलेगा दादा. ये आयुष रोगे ओव्हर नंबर 2. लेफ्ट हँडर बॉलर आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली सकाळच्या सत्रामध्ये. पहिलाच बॉल फिरवला होता. संधी होती बरोबर. बॉल मात्र गॅप मधून निघून गेला. एक टप्पा घेत गोशंकी क्षेत्रात. चांगला फिरवला बॉल. अगदी दिसला होता फिरत असताना. 9 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 1.1 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अक्षय शेडगेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला 6 बॉल मध्ये तो 6 धावांवर फलंदाजी करतोय. महत्वाचा सामना आहे टीम रॉयल स्टॅलियन या संघासाठी देखील. हो, हा देखील बॉल फिरवला होता. बॉल पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय बरोबर. यष्टीरक्षक संकेतच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट. रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय आयुष रोगे. सकाळच्या सत्रापासून त्याने प्रभावित केलंय. ज्याप्रमाणे बॅट फिरवली त्याचप्रमाणे हा बॉल देखील फिरला होता. फिरत फिरत बरोबर यष्टीरक्षकांच्या दिशेने त्याच्या हातामध्ये जाऊन हा डॉट बॉल. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा आता पाहायला मिळाला आणि त्या बॉलला पिक करत असताना बॉलला फेकून दिलंय. गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी 11 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आयुष रोगे 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक सजवलाय. काऊ कॉर्नरची दिशा निवडली आहे अक्षयने आणि हा बॉल
आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहायचंय. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, पडताळणी केली जाईल, विचार विनिमय केला जाईल आणि त्यानंतर मात्र तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि निर्णय आलाय 4 धावा, चौकार. अब आयुष चलेगा दादा चलेगा. हा बॉल फिरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता आयुषने. धाव पूर्ण केली आहे एक, आणि बाईकची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगला बॉल हाताळला होता आयुष रोगेने. 16 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चालेल चालेल. एक बॉल एक मागून आहे थोडा. अब आयुष एक डालना एक मागून आहे थोडा थोडा मागून आहे. अवन मकरन शबा बाच्या शबा आयुष. ऑन स्क्रीन आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला चांगला बॉल हाताळलाय पुन्हा एकदा आयुष रोगेने. आणखीन एक आता निर्धाव चेंडू, डॉट बॉल. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा आता धाव फलकावर. टीम विघ्नहर्ता मॅच नंबर 9 टीम श्री श्रीमंत समर्थ आणि टीम विदिशा स्टार्स. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी रेडी राहा. चालू असलेल्या सामन्याच्या मिड इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. प्रणित माधव आलाय ओव्हर नंबर 3. प्रणित माधव तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रणित माधव याला आमंत्रित केलं जाईल. बहुत अच्छे. सामना क्रमांक 9 टीम श्री श्रीमंत समर्थ आणि विदिशा स्टार म्हणजेच प्रज्योजी कदम एका बाजूला आणि शैलेश शेडगे एका बाजूला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच प्रणित माधव आलाय ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. 8च्या सरासरीने आता 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रणित माधवकडे वेग आहे, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. प्रचंड वेग, मगाचीच उल्लेख केला या गोलंदाजाचा. प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे प्रणित माधवने. डॉट बॉल आलाय, रन मिळणार नाहीये. आता स्वतः आपण पाहतोय ज्ञानदीप कासवकर आणि रियाज ज्ञानदीप कासवकर डगआउट मध्ये बसून आपल्या संघाला प्रोत्साहन करतायत आणि ते करणं देखील महत्वाचं आहे. आता बॉल खाली राहिलाय बॉल. काहीच चान्स नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉल स्वतः आपण पाहतोय रियांश आता मैदानात उतरलाय या मॅच मध्ये. तो इन ऍक्शन आहे, स्वतः संघ मालक देखील आहे. रियांशसाठी तोच मैदानामध्ये उतरलाय आता. हा चांगलाच बॉल हाताळला होता. यष्टी रक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला. संकेत राणे यष्टीच्या मागे. डॉट बॉल, चांगला प्रयत्न करतोय संघ टीम रॉयल स्टॅलियन. हो यावेळेला दिशा थोडीशी चुकली आहे. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. 17 धावा आता धाव फलकावर झाले. 17 ऑन अ बोर्ड. सफल झाले. बॅकची आतली कडा, बॉल जाऊन आदळला या स्टँडवर. मोठा धक्का. अक्षय शेडगे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डीजे.
आली आहे महत्वाची विकेट. प्रणित माधवने आपल्या संघाला ती महत्वाची विकेट मिळवून दिली आहे, कारण अक्षय शेडगे चांगला फॉर्म मध्ये हा फलंदाज, इन फॉर्म बॅटरला आता तंबूचा रस्ता त्याने दाखवलाय. नवीन फलंदाज सतीश बेरे, डावखुरी आताचा फलंदाज आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये येतोय सतीश. धावा झाल्या धाव फलकावर आता 17. एक गडी माघारी परतलाय. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. प्रणित माधव जल्लोष साजरा केला विकेट आल्यानंतर. अक्षय शेडगेची मूर्ती लहान आहे या खेळाडूची, पण कीर्ती मात्र महान आहे. असा प्रणित माधव रबाडा या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. ए, रियान, मागे 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 एकदम मागे राहा. ओ राजन रेडी राहा बादा. टुकू आहे ना. चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय प्रणितने. आणखीन एक आता निर्धाव डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, प्रभावित करणारी गोलंदाजी प्रणित माधव. वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगाची चर्चा सातत्याने केली जाते. प्रणित माधवच्या वेगाची ही चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सतीश बेरेच्या समोर लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि त्याच्या समोर हा बॉल काय हाताळला होता. गोलंदाजी करत असताना प्रणित माधवने 4 बॉल आतापर्यंत त्याने हाताळले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय बॉलच्या खाली. ओ हो हो हो, प्रयत्न चांगला केला होता. फिल्डर त्या ठिकाणी होते, त्याने प्रयत्न चांगला केला आणि त्याच्या हातामधून झेल निसटला. अद्वय भोईर चांगला प्रयत्न त्याने केलाय, कारण धावत तो बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला बॉल त्याच्या हातामधून निसटला आणि फलंदाज सतीश बेरेला मिळाले जीवदान. 18 धावा धाव फलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणित माधव प्रभावित करणारी गोलंदाजी या षटकामध्ये विकेट मिळवून दिली आहे अक्षय शेडगेची. पुढचा बॉल समोर खेचलाय. रोहनने बॅकफुटवर येत असताना पंच केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय LCD चौकार. चांगला फिरवलाय. फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय आता मैदानामध्ये. ज्याप्रमाणे त्याची ऍक्शन पाहायला मिळते, असं वाटतं की लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो हा गोलंदाज. ज्याप्रमाणे त्याची ऍक्शन आहे. मिलेगा इधर ही मिलेगा. शाबाश शाबाश शाबाश. सोहम राऊत
अगदी युवा खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते टीम रॉयल स्टॅलियन संघाकडे. युवा उद्योन्मुख खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे टीम रॉयल स्टॅलियन. फ्लायटेड डिलिव्हरी, लो फुल टॉस बॉल पिक करत असताना सतीश बेरेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनची दिशा निवडली होती आणि त्याच्या डोक्यावरूनच बॉलला आता पाठवलंय. आता पाहायचंय पंचांकडे धावा नक्की किती आहेत. चार धावा, चौकार. पुन्हा एकदा टप्पा, बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली प्रसाद, झेल, विकेट. मॅच ऑन. सतीश बेरे आउट. शेवटच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती यश पवार या खेळाडूने, तोच आता आलाय मैदानात. आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार या खेळाडूने पटकावले. धावा झाल्यात 26. 2 गडी माघारी परतलेत. रेडी राहा रे, रेडी राहा. स्लोअर वन बॉल पिक करत असताना आडव्या बॅटने फटका आणि बॉल आता निघून जातोय 2 धावांसाठी. सोहम राऊत ओव्हर नंबर 4 हाताळतोय. आतापर्यंत 4 बॉल त्याने हाताळलेत. 1 चौकार आला जरूर होता सतीश बेरेच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र बॉल वरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली त्या बॅटरची. आणि त्यानंतर आता धावा झाल्यात 28. 28. शाबाश शाबाश, बहुत अच्छा दादा, मिलेगा ये. आपटलेला चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केलाय यशने आणि हा बॉल आता नेमका कुठे गेलाय ते पाहायचंय. पंचांचा निर्णय येईल, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एकच धाव मिळणार आहे. एकच धाव असेल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 29. 29. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. बट टू गो. चांगला बॉल याला उभा ठेव. सोम, बहुत अच्छा दादा. चांगला बॉल समोर खेचलाय यशने. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल देखील आता झालाय का फरार पाहायचंय. यस बिदिल नावाचार आलाय. चौकार. स्वतः संघ मालक प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत सिद्धेश भगत आणि त्यांच्या बाजूलाच बरोबर स्वप्नील बोबसकर देखील आहेत. त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. संघाचे पाठीराखे
अमन वाटाणे आपण कुठे असाल तर त्वरितच व्यासपीठावर या. नेक्स्ट मॅच टीम श्री श्रीमंत समर्थ आणि विदिशा स्टार्स. रुका दे रे, ये रुका दे, यही देगा भाई. मकरंद मालप सर पुढे सर. ओव्हर नंबर 5. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 33 झाले धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. स्ट्रायकिंग एंडला रोहन आहे. ओव्हर नंबर 5 आता येतोय मकरंद मालप. पहिला बॉल, पहिलाच बॉल. काय नाही, काय ओ हो हो हो, एक, बॉल एक, मैदानामध्ये येतोय पुन्हा एकदा. शाबास, शाबास. मकरंद. एक धाव आता पंच घोषित करतात आणि रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाने. बिमरची पडताळणी केली जाईल. कैलासवासी हरिश्चंद्र बोबसकर यांच्या स्मरणार्थ अद्वैत स्वप्नील बोबसकर यांच्या सौजन्याने देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. त्यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. सौ उर्मिलाताई पांचाळ नगरसेविका यांचं देखील विशेष सहकार्य. माननीय श्री श्रीकांत दत्ताराम गायकवाड यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळते. माननीय श्री राजेजी मोरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष आहेत, त्यांचं देखील विशेष सहकार्य. डीआरडी ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सोनू दुबे यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळते. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या मंडळाचे आधारस्तंभ आहेत. आता पंचांचा निर्णय येईल. बिमर आहे की नाहीये? इट्स अ नो बॉल. नो बॉल म्हणजेच काय आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. रियांश, रियांश, रियांश. श्री प्रतीक बाबा नांदगावकर यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. श्री आकाशजी पाटील, त्याचप्रमाणे माझघर अगदी लालबाग मधील एक रुचकर असं हॉटेल. फ्री हिटचा बॉल जाईल दूर 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 दूर, खूप दूर. 4 चौकार. फलंदाज रोहन साली या मॅच मध्ये रंग उधळायला त्याने देखील सुरुवात केली. आता चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. स्लोअर वन बॉल, फटका फसलाय. बॉलच्या खाली संकेत. अगदी सोपा झेल. चौकार आल्यानंतर विकेट. मॅच ऑन. कौसुब बेरे आणि कौसुब बेरेसाठी पारितोषिक आले. लगातार 3 बॉलवर 3 चौकार, 2000 रुपयाचा पुरस्कार. लगातार 3 बॉलवर 3 षटकार, 5000 रुपयाचा पुरस्कार दिलीपभाई गवस यांच्याकडून दिला जाईल. ओम वाटाणे आणि कौसुब बेरे हे मित्र आहेत. आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरलेत आणि तो देखील सामना आता पाहायला मिळणार आहे. 39 धावा धाव फलकावर. 4.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शाबाश. बहुत अच्छे दादा, बहुत अच्छे. कौसुब हो हो, आपटलेला चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 39 झाले धाव फलकावर. नेक्स्ट मॅचचा टॉस श्री श्रीमंत समर्थ आणि विदिशा स्टार. विदिशा स्टार टीम कॅप्टन सिद्धी शेडगे व्यासपीठावर या टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा बाबू आलाय. नवीन बॅटर आहे बाबू. मॅच बहुत अच्छे दादा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 39 धाव फलकावर झाले. 3 गडी माघारी परतलेत. बॅट फिरवली जरूर होती. बॉल मात्र आता निघून गेलाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळणार आहे 1. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे 40. हो सर, 2 बॉल आहेत ना. शाबाश, शाबाश, हा शाबाश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतोय. षटकार जर आला तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल दिलीपभाई गवस यांच्याकडून कौस्तुभ बेरेला. बहुत अच्छा मैच, बहुत अच्छे. और पीछे आके खेलेगा स्टंप के पीछे से. शाबाश मैच. 40 झाले धाव फलकावर. 3 गडी माघारी परतले. टीम विघ्नहर्ता संघ.
ओ आणखीन एक बॉल पुन्हा एकदा निघून जातोय गोशांकी क्षेत्रात. ते चित्र पाहायला मिळतोय. यश पवार देखील नाराज होतोय आता, कारण त्याला स्ट्राईक वरती यायचं होतं. प्रयत्न तो करतोय पण तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. आता फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा झाले धाव फलकावर 41. 3 गडी माघारी परतलेत. 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ बेरे बाबू चांगली गोलंदाजी केली आहे. बकरंद मालपने चौकार जरूर आला होता रोहनच्या बॅट मधून आणि त्या नंतरच्या बॉलवर विकेट आली रोहनची आणि त्यानंतर मैदानात आला कौस्तुभ. त्याने 2 धावा आता केल्यात या मॅच मध्ये. 3 चेंडूचा सामना करत असताना आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकार जर आला तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल दिलीप भाई गवस यांच्याकडून. शेवटचा बॉल. वा 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 वा, बॉल खूपच दूर गेलाय आणि निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 45 जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 46 धावांची गरज असणाऱ्या इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. विदिशा स्टार आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीमंत समर्थ सिने अभिनेते मयूर पवार यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा केला जाईल टॉस. मॅच बद्दल काय रणनीती आखली, कारण समोर जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार संघ तेवढंच ताकदवर आहे. सिद्धी शेडगे या संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. चांगली संघ बांधणी केली प्रज्योत कदम यांनी. या संघ याविषयी काय सांगशील आणि या सामन्याविषयी काय सांगशील? संघबांधणी चांगली गेली आहे. फक्त त्यांच्याकडे एकच प्रॉब्लेम आहे, प्रॉपर एक लीड करणारा प्लेअर कोण नाही आहे. म्हणजे टीम असा घेऊन असा प्लेअर खेळणारा कोण नाही आहे, त्याच्यामुळे ते थोडे मागे पडतात. ठीक आहे, चांगले क्रिकेट खेळत आहेत ते, त्यांना शुभेच्छा आहेत आणि कमीत कमी रन्सवर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सिद्धी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढील सामन्याचा आता टॉस देखील झालेला आहे. एका बाजूला टीम विदिशा स्टार आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम श्रीमंत समर्थ. या सामन्याचा झालाय टॉस. टॉस जिंकलाय टीम श्रीमंत समर्थ या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद.
प्रणित माधव स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला मकरंद मालप, ओव्हर नंबर 1 यश पवार. काय गोलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये. 2 ओव्हर त्याने हाताळल्या होत्या. 8 धावा खर्च करत असताना 4 मोठ्या विकेट्स यश पवारने मिळवल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी यश पवारने केली होती आणि या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, चेंडू फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे, पण समोर जर आपण पाहिलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा फलंदाज समोर आहे. प्रणित माधव रब्बाडा 30 मध्ये करायचे 46. पहिला बॉल, ओ हो चांगला स्ट्रोक. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं होतं. फिल्डर तैनात होते. चांगला प्रयत्न त्याने देखील केला. 1 धाव कंप्लीट केली आहे. मॅचचं समीकरण बदललंय. 29 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 29 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 45 धावा करायचे आहेत. चालेल चालेल बिंदा टाक टाक बिंदा शाबास अर्णव शाबास यश हा डेंजर आहे मकरंद मालप हे थांब बरं चांगला खेळ केला होता सकाळच्या सत्रामध्ये. काय दिसतोय आपटलेला बॉल, बॅटची वरची कडा घेतली होती. व्यासपीठाला सलामी देणारा फटका. 1 धाव मिळणार आहे. धावा झाल्या धावफलकावर 2. शाबास यश बरोबर अभ्यास करून हा सामना खेळावा लागेल टीम रॉयल स्टॅलियन या संघातील खेळाडूंना, फलंदाजांना, कारण 28 बॉल मध्ये अजूनही 44 धावा करायच्या आहेत. 2 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शाबास यश चांगला बॉल हाताळला होता. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे. बॉल अडवलाय, चांगलं बॅकअप दिले रोहनने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू फिरवला होता. आता वाईट बॉल असणारे अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 3 धावा धावफलकावर. बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम विघ्नहर्ता या संघाचा, कारण आपण पाहिलं यश पवारच्या 2 ओव्हर, त्यानंतर कौस्तुभ बैरेची ओव्हर आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं सुनय गुरवची देखील ओव्हर पाहायला मिळते. स्वतः अक्षय शेडगे त्याची 1 ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चांगला बॉलिंग अटॅक आहे, चांगली संघ बांधणी आहे. हो, यावेळेला पुल करत असताना चांगला स्ट्रोक आहे मकरंद मालपच्या बॅट मधून. हा बॉल गोषंकी क्षेत्रामध्ये निघून जातोय. 2 धावा मिळणार आहेत. असेच फटके या मॅच मध्ये मकरंदच्या बॅट मधून आले तर सामन्याचं गणित बदलू शकतं. रॉयल स्टॅलियन संघ हा सामना जिंकू शकतो, कारण 26 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 26 बॉल मध्ये करायचे 41 धावा. 5 धावा आता धावफलकावर झालेत. मकरंद मालपला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला चांगला खेळ केलाय त्याने सकाळच्या सत्रामध्ये. त्याला चांगली साथ दिली होती प्रणित माधवने. दोघांनीच सामना फिनिश केला होता सकाळच्या सत्रामध्ये. फलंदाजी करत असताना ड्रीम 11 लालबागच्या संघाविरुद्ध. चांगला बॉल यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल निघून गेलाय बाईकच्या स्वरूपात गोषंकी क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 6 धावा आता धावफलकावर पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आता विकेट किपर म्हणून स्वतः रोहनच आलाय. हो, बॅटला स्पर्श केला जरूर होता आणि त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 6. उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 40 धावा करायचे आहेत. सुनय गुरव
पहिला बॉल उसळी घेणारा गुड लेन वरती पिचिंग झालाय आणि बरोबर गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. गतवर्षी बेस्ट बॉलरचा पुरस्कार या गोलंदाजाने मिळवला होता. सुनय गुरव बेस्ट बॉलर, 15व्या पर्वाचा बेस्ट बॉलरचा पुरस्कार या गोलंदाजाने, आणि तोच गोलंदाज आता आलाय. पहिला चेंडू बरोबर टप्प्यावर त्याने हाताळला, डॉट बॉल. चांगला बॉल हाताळलाय, ऑन साइडला फटका खेचलाय. प्रणित एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. पंचांनी एकच धाव घोषित केली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. एक धाव मिळणार आहे. 22 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 22 बॉल मध्ये आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 39 धावा करायचे आहेत. होऊ शकतात या धावा. दुहेरी धावांचा पाऊस पडावा लागेल या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक बॅकफुटवर येत असताना स्क्वेअर लेगची आता दिशा निवडली आहे. बॉल नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहावं लागेल. दोन धावा असणार आहेत. म्हणजेच काय आता या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 9. 21 मध्ये अजून 37 करायचे आहेत. 21 बॉल 37 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये टीम रॉयल स्टॅलियन या संघासाठी. दोन बॉल काढ जरा दादा. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हाताळला होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय आता 1.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. 20 बॉल मध्ये करायचे 37. 20 बॉल 37 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे इथून पुढे. हो, आपटलेला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली सर्वेश प्रयत्न करत होता, तोपर्यंत बॉल मात्र निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल मध्ये 36 धावा अजूनही करायचे आहेत. होतील का पूर्ण या धावा पाहायचे आहेत. धावांसाठी चालू असलेली धाव मैदानामध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. सोडून दिलाय चेंडू, सोडून दिलाय. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या येतं 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 11. एक बॉल त्याला डॉट कर. आता 19 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 5 ला 4 आलाय. यावेळेला पिक करत असताना चांगला स्ट्रोक, बॉलला उडवलाय आणि बॉल आता पुन्हा एकदा निघून गेलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय ओव्हर नंबर 2 चा खेळ. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. उर्वरित 18 बॉल मध्ये करायचे आहेत 33 धावा. समोर नारळ बिरळ ठेवले वाटतं. सर शॉट घेऊन कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे ऑनलाईन स्कोरर श्लोक आमच्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हर्ष आहेत आणि त्याचप्रमाणे सौरभ. आणि हा कॉमेंट्री बॉक्स आमची राज मारू कॅमेरामॅन आहेत, त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. यश पवार ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. यशचा पहिला बॉल, चेंडूला सनबा दिला, हलक्या हाताने बॉलला ढकललंय लॉंग ऑफ मधून. बॉल पर्यंत फिल्डर एक धाव केली आहे कंप्लीट.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. 17 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 17 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून करायचे आहेत 32 धावा. लास्ट 17 बॉल 32 रन्स टू विन. बंटी बॉस बंटी चल घे याला भेटणार हा नाईस बॉल. ओ यावेळेला फटका फसला होता आणि बॉल मात्र आता पुन्हा एकदा निघून जातोय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 15 या आकड्यावर 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 मध्ये करायचे 31 धावा. महत्वपूर्ण लढत फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज, प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडू मात्र महत्वाचा असेल या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम रॉयल स्टॅलियन. समोर फटका खेचण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका खेचलाय आणि बॉल आता निघून जातोय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. अशाच फटक्यांची गरज आहे टीम रॉयल स्टॅलियन या संघाला आणि तेच फटके आता येत आहेत फणित माधवच्या बॅट मधून. तो वैयक्तिक 10 बॉल मध्ये 10 धावांवर बॅटिंग करतोय. 15 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 15 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. 17 धावा आता धाव फलकावर झालेत. स्लोअर वन बॉल गतीमध्ये परिवर्तन. बरोबर टप्प्यावर बॉल पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. यष्टीरक्षक रोहन साळीच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट आलाय. शाबास यश. पुढचा बॉल सोडून दिलाय. आता नक्की काय घडलंय? टाकला कुठे बॉल. बाईज पंच घोषित करतायत. 1 धाव मिळणार आहे बाईची. ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रेडी ना. स्लोअर वन बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा चेंडूने घेतली आणि हा बॉल देखील आता निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19 जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये 27 धावा करायचे. 1 मिनिटाचा आता स्फोटिसॅक. आपण पाहतोय स्वतः संघ मालक अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सिद्धेश भगत त्यांच्या जोडीला बरोबर त्यांच्याच डाव्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नील बोबसकर आणि स्वतः संघ मालक टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक शैलेश शेडगे आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट राजेश बंडल यांना आपण पाहतोय. त्याने देखील चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय जातोय आणि सुकेश यादव हिरो ठरला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी कौस्तुभ. 12 बॉल मध्ये करायचे 27. अमन वाटाणे, सिद्धी शेडगे नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील हा संपूर्ण संघ. 12 मध्ये आता करायच्या 27 धावा. महत्वपूर्ण सामना आहे. कौस्तुभ बेरे बाबूकडे चेंडू सुपूर्त केलाय. खरडेधाराने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आणि बडूनच की तो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. 19 धावा धाव फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाल्या धावा 19.
पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता गोलंदाज बाबूने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे शेवटचे 11 आणि 11 मध्ये करायचे 27, कारण पहिला चेंडू निर्धावाला आहे. डॉट बॉल, वेग आहे या गोलंदाजाकडे. युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे. लालबागचा पतिराडा, लालबागचा मलिंगा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, ओळखलं जातं या खेळाडूला, आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बाबू. ओ वेगातला बॉल, वेगावरती स्वार होत असताना मकरंद मालपने बॉलला उडवलंय. बॉल मात्र आता निघून गेलाय, नेमका कुठे ते पाहावं लागेल. 2 धावा आता पंच घोषित करतायत. सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय मकरंद मालप. तो प्रयत्न यशस्वी होईल का ते देखील पाहावं लागेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 21. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये करायचे आहेत 25. हे 4 चेंडू महत्वाचे असतील या मॅच मध्ये. निर्णायक षटक म्हणावं लागेल या मॅच मधील. कौस्तुभ बेहरेचं बाबूचं हे षटक निर्णायक असणार आहे. हो, प्रचंड उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. वेग आहे या गोलंदाजाकडे. आता डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. कौस्तुभ बेहरे. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 25 धावा अजूनही करायचे. सामना जिंकण्यासाठी धावांचा डोंगर रचला होता. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम विघ्नहर्ता या संघाने रोहन सालीने केलेली फलंदाजी, चांगली फलंदाजी केली रोहन सालीने, आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सतीश बेहरेने देखील केली त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू निघून जाईल गोशांकी क्षेत्रात. बाउन्सरचा सातत्याने वापर केला जातोय कौस्तुभच्या माध्यमातून. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 22. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 8 बॉल मध्ये करायचे 24 धावा. वेग आहे या गोलंदाजाकडे, आणि वेगासोबतच ऑफ ब्रेक चेंडू. आपटलेला चेंडू. आता खूपच चेंडूने उसळी घेतली आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल. धावसंख्या पोहोचली आहे जाऊन 23. 8 बॉल मध्ये करायचे आहेत आणखीन 23. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम रॉयल स्टॅलियन. हो हो, या बॉलवर हो प्रयत्न केला होता चांगलाच, पण व्यासपीठावर आपण पाहतो एका हातामध्ये बरोबर संतोष मालप यांनी तो झेल टिपला, पण बॉल मात्र मयुरेश गोशांकी राणे. क्षेत्रामध्ये निघून गेला एका धाबेसाठी. संतोष मालप ऑन स्क्रीन आपण पाहतो एका हातामध्ये बरोबर झेल त्यांनी टिपलाय. 24. 7 मध्ये करायचे आहेत 22. हा महत्वाचा चेंडू असणार आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? आता मात्र बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल आणि त्याच्या सोबतच आणखीन एक धाव, म्हणजेच काय 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धाव संख्या आता 2 ने पुढे सरकली आहे. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 बॉल मध्ये आता करायचे 20 धावा. बनू शकते मॅच, बनू शकते. सात मध्ये करायचे 20. महत्वाचा चेंडू या मॅच मधील. धावा झाल्यात 26. 26. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा बॉल महत्वाचा असेल या मॅच मध्ये. महत्वाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका, आणि हा बॉल नेमका आता कुठे गेलाय? 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय आता मॅचचं समीकरण 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 6 बॉल मध्ये करायचे 18 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 मध्ये आता करायचे 18. 28 धावा धाव फलकावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, नॉट आउट, कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. या दोन्ही खेळाडूंनी सामना फिनिश केला होता. 2 सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 6 मध्ये करायचे 18. मयुरेश राणे, बॉल बघ ना. कमान अक्षय भाई, एक मॅच जरा अच्छा खेळ.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 18 धावा. प्रणित माधव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 6 मध्ये होतील का या 18 धावा पूर्ण पाहायचंय. अक्षय शेडगे ओव्हर नंबर 5 पहिला बॉल. पहिला बॉल हो समोर फटका खेळायचा होता. फटका फसलाय. बॉल झाडाला आदळून मैदानामध्ये एकदा येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आता 2 धावा पूर्ण केल्यात. 5 बॉल मध्ये आता करायचे 16 धावा. प्रयत्न करतोय समोर फटका खेळायचा आहे. तोच प्रयत्न केला जातोय प्रणित माधवच्या माध्यमातून. या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 16 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. हो यावेळेला चांगला स्ट्रोक आहे प्रणित माधवच्या बॅट मधून. हा बॉल पुन्हा एकदा आलाय. तो बॉल बरोबर रोडवर जाऊन आदळला. 2 धावा मिळणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर 32. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 4 बॉल मध्ये 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. स्लोअर 1 बॉल. सरळ फटका खेचलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल गेलाय. सीमा रेषा पार 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 पार. धन्यवाद 36 धावा धाव फलकावर. अनिकेत वर्मा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 3 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. प्रणित माधव त्याने ठोकलेला तो चौकार होतील का पूर्ण 10 धावा. रॉयल स्टॅलियन संघ पुन्हा एकदा कमबॅक केले मॅच मध्ये. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न थांबवलंय. मकरनला थांबवलंय. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता कारण महत्वाचा हा रन होता. प्रयत्न करतोय प्रणित प्रयत्न करतोय. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा अजूनही करायचे आहेत. म्हणजेच काय दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत या मॅच मध्ये. ओ फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल आता झाडाला आदळून मैदानामध्ये येतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव मिळणार आहे. म्हणजेच काय आता शेवटचा बॉल आणि 9 धावा करायचे आहेत. मकरंद आता आलाय स्ट्रायकिंग एंडला. 37 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू आणि 9 धावांची गरज. आता लक्ष खूपच लांब गेलंय. चांगला चेंडू आणि डॉट बॉल. म्हणजेच काय टीम सिद्धेशी भगत अँड कंपनी विघ्नहर्ता या संघाने हा सामना जिंकलाय. म्हणजेच लगातार 3रा विजय नोंदवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धेशी भगत अँड कंपनी अभिनंदन.